ताई तुमचं नाव सांगा, कुठे राहता? स्वाती सचिन घोगरे. मी इथं मनसरमध्येच राहते आणि वृंदावन सोसायटीमध्ये. बरं, काय सांगते, कशा पद्धतीने फसवणूक झाली तुम्ही? इथं पार्लर चालवणारी महिला होती. ती सगळ्या महिलांना गोळा करून बचत गट स्थापन केला होता. त्याच्यात आम्ही दर महिन्याला 500 रुपये भरत होतो. असं 3 वर्ष जवळजवळ पैसे भरले आणि एक दिवस ती लग्नाला जाते म्हणून सांगून गेली. त्याच्यानंतर लगेच 2-1 तासात तिचा फोन स्विच ऑफ व्हायला लागला. 2 दिवसांनी आम्ही तिची वाट बघितली तर ती काय आली नाही आणि त्याच्यानंतर ती सगळ्यांचे पैसे घेऊन म्हणजे पळून गेली. तुमचे किती पैसे गेले? माझे 70,000 रुपये. घटना कधी झाली? 17 एप्रिलला ती इथून गेली आहे. त्यावेळी तिचा फोन? हो, त्याच्यानंतर तिचा फोन आजपर्यंत स्विच ऑफ आहे. ताई तुमचं नाव सांगा. चित्रा प्रीतम पोखरकर. मी इथेच आद्यारोहण सोसायटीमध्ये राहते. तर माझी अशीच फसवणूक झाली आहे बचत गटातील पैशांमुळे आणि माझे सगळे टोटल 23,000 रुपये आहेत. हो. तुमची त्यांची काय ओळख? माझी ओळख अशी, तर मी पहिल्यांदा इथे महाराणा खानावळच्या वरती राहायला होते, तर पार्लर थ्रूच माझी ओळख झाली आहे त्यांच्याशी. तर मग अशी ओळख वाटता त्यांनी बचत गटात पैसे भरायला सांगितले, तर आम्ही पण भरून टाकले की जाऊ देत बुवा, काहीतरी सेव्हिंग होईल आपली म्हणून. म्हणजे तुमचा विश्वास संपादन केला? हो, विश्वास संपादन केला त्यांनी, पुरेपूर विश्वास संपादन केला त्यांनी. हो. किती पैसे भरले तुम्ही? किती रुपयाची फसवणूक? मी पहिल्यांदा 500 रुपये स्टार्टिंग भरले. नंतरून त्या म्हटल्या आपण बिझनेस करू क्रीमचा, तर मग त्यासाठी मी 6,500 रुपये त्यांना ऑनलाईन पाठवले की त्या क्रीम्स इराणवरून येतात म्हणून. तर मग ते पण पैसे नाही भेटले माझे आणि हे बचत गटातील तर नाहीच. आता ते मग मला बचत गटातील संघातून महिलांचा फोन आला की ते तुम्ही कर्ज घेतलेले पैसे भरून टाका. तेव्हा मला समजले की ते पळून गेली आहे. ठीक आहे. कोणत्या बचत गटामध्ये पैसे भरायचे तुम्ही आणि कर्ज घेतलं होतं का तुम्ही? स्वस्तिका महिला बचत. नाही, कर्ज मी तर पर्सनल यूज केलंच नाहीये, ते तिलाच दिलं आम्ही कर्ज उचलून. आणि ते मला माहीत पण नव्हतं कर्ज घेतलंय म्हणून, पण माझ्या ब्लँक चेकवरती सही केली होती मी. पण मला तोपर्यंत बचत गटातील पुरेपूर माहितीही नव्हती काय कशासाठी. पण तिने पूर्ण विश्वास संपादन केल्यामुळे मी तिच्यावर 100% विश्वास ठेवला. तुम्ही कोरे चेक सही करून त्याला दिले? हो, दिला होता. तर मग असं त्यानंतर बचत गटातील संघातील महिलांचा फोन आल्याच्या नंतर मग मला समजलं की असा प्रॉब्लेम झाला आहे. त्यावेळेस तरी पण माझे मिस्टर म्हणत होते की तू पैसे देऊ नकोस, पण मी त्यांचं ऐकता मी तिला पैसे दिले. असं. यावर तुम्ही पोलीस स्टेशन तक्रार केली? हो, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे, पण आता FIR फक्त 15 दिवस झाले तेव्हाच आणि तिला पळून जाऊन जवळजवळ 5-6 महिने झालेत आता. तर आता आमची एवढीच इच्छा आहे की तिला लवकरात लवकर पकडावे आणि आमचे पैसे आमचं जे आहे ते आम्हाला आमच्या हक्काचं मिळावं. अंदाजे किती महिलांची फसवणूक झाली? तरी अंदाजे 47-48 महिलांची फसवणूक झाली आणि तसे बाकीचे पण फसवणूक खूप आहेत, पण बाकीचे असे समोर नाही आहेत. आम्ही बचत गटातील 49 महिला आहोत. असं. अंदाजे किती पैसे घेऊन ती महिला फरार झाली? ती तरी पण 1-1.25 कोटी रुपये, 1.25 कोटी किंवा 1.5 कोटी असं ह्याचा अंदाज आहे. असा. ताई तुमचं नाव सांगा. विजया निलेश टावरे. तुमचे किती पैसे घेऊन? माझे पर्सनल 80,000 आहेत आणि बचत गटाचे 17-18,000 असतील. ते नाही भेटलेले मला. तुमचा त्या महिलेचा परिचय कसा? पार्लरमुळेच आमचा त्याचा ओळख झालेली. कुठे राहता तुम्ही? मी इथं स्वामी क्षेत्र बिल्डिंगमध्येच राहते. आणि त्यांचं पार्लर कुठे? इथं स्वामी क्षेत्रच बिल्डिंगमध्ये खाली गाळ्यामध्ये. कशा पद्धतीने झाली तुमची फसवणूक अंदाज? तिने गारमेंट भरण्यासाठी माझ्याकडनं पैसे घेतले होते 80,000 आणि नंतर बचत गटामध्ये बचत गट चालू केला तेव्हा मला म्हणले की नंबर टाका. तेव्हा मग मी एक नंबर लावला होता. 500 रुपये मी दर महिन्याला भरत होते. म्हणजे ती महिला ही बचत गट चालवायची? हो. नाव काय त्यांचं? मधु शशिकांत भंडारे. त्यांचं पूर्ण नाव? हो. राहिला ते स्वामी क्षेत्रामध्ये? हो, स्वामी क्षेत्र बिविंगमध्ये 9 नंबरला फ्लॅट आहे त्यांचा. किती फसवणूक झाली तुमची सगळी? माझी 1,20,000. हे लक्षात कसं आलं? त्या दिवशी मी 17 तारखेला खाली आले होते, पण त्या काय लग्नाला गेल्या होत्या. नंतर आम्ही 2-3 दिवस त्या आधीच बोलत होत्या की आम्ही 2 दिवसांनी येणार आहे. पण त्या 2 दिवसांनी आल्याच नाही. आणि मग आम्ही त्यांना कॉल केला तर त्यांचा कॉल स्विच ऑफ आला. आम्ही एकमेकींना फोन केला की भाभीचा नंबर लागतोय का, फोन लागतोय का बघा. तर सगळ्यांचेच फोन स्विच ऑफ यायला लागले. म्हणून मग आम्हाला थोडासा अंदाज आला काय झाले म्हणून गडबड. त्याच्यानंतर आम्ही अजून 1 दिवस वाट बघितली. मग आम्हाला कळलं की ती फोन नाही लागत आहे, ती येणार नाही, असं तसं कळलं. ताई तुमचं नाव सांगा आणि 25 ऑगस्टला जे तुम्ही फिर्याद दिलेली आहे तर ते कशा पद्धतीने तुमची फसवणूक झाली त्याबद्दल सांगा. तुमचं नाव सांगा, कुठे राहतात ते पण महत्त्वाचं सांगा. माझं नाव प्रतिभा सोमनाथ काळे. मी स्वामी क्षेत्रामध्ये राहते आणि बचत गटा थ्रू आमची फसवणूक झाली.
ॲक्च्युली मी 4 नंबर भरत होते, असे मंथली मी 2,000 भरत होते आणि टोटल माझी जवळजवळ 1 लाख रुपयाची फसवणूक झाली आहे. म्हणजे तुम्ही 4 बचत गटांमध्ये पैसे भरत होते आता? हो. 1 लाख रुपये तुमची फसवणूक झाली. तुमच्या कसं लक्षात आलं? त्यांनी आम्हाला सांगून चालले गेलं की आम्ही लग्नाला जाणार आहे. 8 दिवस आधी त्या बोलत होत्या सोसायटीमध्ये की मी लग्नाला जाणार आहे, म्हणून मग असं काही वाटलं नाही की लग्नाला गेले असं वाटलं. पण ज्यावेळेस 3-4 दिवस होऊन गेले आणि इथे एक भांडेवाला येतो, त्या भांडेवाल्याकडून त्यांनी भांडे घेतले होते. तो भांडेवाला 4-5 दिवसांनी आल्यानंतर आम्हाला असं समजलं की त्याच्याकडून तिने भांडे घेतली होती. पैसे दिले का? नाही, त्याला पण पैसे नव्हते दिले. आणि त्यानंतर आम्हाला असं कन्फर्म झालं की त्या महिला फरार झाली म्हणून. अंदाजे ही जी तुमची फसवणूक झाली हे तुम्हाला लक्षात कधी आलं? आम्हाला 17 एप्रिलला त्या गेल्या आणि त्यानंतर आम्हाला एक दोन दिवसांनी असं डाऊट आला, पण आम्ही शुअर नव्हतो. पण ज्यावेळेस ते रिक्षावाला भांडेवाला आला त्यावेळेस आम्ही शुअर झालो की ती गेली म्हणून. आता ह्या गोष्टीला अंदाजे किती महिने झाले? सरासरी आता 6 महिने होत आले. मग FIR आता एवढ्या उशिरा का बरं त्याच्यामध्ये लॉन्च झाली काय? आम्ही 5-6 महिन्यापूर्वीच FIR दिली होती, पण प्रोसेस त्यांची म्हणजे पूर्ण इन्क्वायरी वगैरे केली आणि त्यानंतर मग त्यांनी आत्ता आमची FIR 25 तारखेला दाखल करून घेतली. ठीक. ताई, तुमचं नाव सांगा आणि कुठे राहता तुम्ही? माझं नाव संजीवनी विजय थोरात. मी चांडोली बुद्रुकमध्ये राहते. माझी 2.25 लाखाची फसवणूक केलेली आहे. मी अशीच आपली पार्लर म्हणून माझी ओळख झालेली आहे त्यांच्याबरोबर आणि 500 रुपये मी दर महिना बचत देत होते आणि मला जे मी भरून गेली आणि चैतन्य फायनान्स म्हणून होते त्याच्यातून मला हप्ता तिने माझ्या नावावर तिने पैसे घेतले होते. तर तेव्हा त्यांनी मला कॉल केला की तुमचा हप्ता आला नाही. त्यावेळेस मला कळालं की ती फरार झाली आहे म्हणून. चैतन्य फायनान्स नावाची कंपनी होती, तुमच्या नावावरती कर्ज उचलले त्यांनी असं म्हणताय का तुम्ही? हो, माझ्या नावावर. म्हणजे तिला हे दुकान माल भरण्यासाठी तिने पैसे म्हटले की मला माल भरायचं आहे. माझ्या नावावर तिने म्हटली की मला माल भरायला तुझ्या नावावर पैसे उचलू आणि मला म्हटले की ते असं बचत असं माहीत नव्हतं ते फायनान्स आहे. म्हटली बचत गटातून कंपल्सरी सगळ्यांना उचलावंच लागतं. म्हटलं मला तर गरज नाही उचलायची, पण म्हटली मग तुला गरज नाही तर मग तुझ्या नावावर मला उचलून दे. म्हटलं चालेल, म्हणून मी माझ्या नावावर तिने उचलले होते आणि तिने 2-3 हप्ते भरले रेग्युलर. त्याच्यानंतर तिने हप्ते भरले नाही आणि मग मला फोन आल्यानंतर तिकडून फोन आला की तुमचं मॅडम हप्ता नाही आहे. तेव्हा मला चौकशी झाली की ती फरार झाली आहे म्हणून. ठीक आहे. अंदाजे किती रुपयाची फसवणूक? 2.25 लाखाची. ठीक आहे. तुम्ही तक्रार दिली का? हो, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार. ताई, तुमचं नाव सांगा, कुठे राहता तुम्ही? मी सौमनीच्या अजित बेंडे, मी जुना चांडोली रोड खाली बेंडे माळ्यात तिथं राहते मी. तुमची जी फसवणूक झाली आता ही कोणत्या महिलेने फसवणूक केली? नाव काय त्यांचं? मधू शशिकांत भंडारे. या मॅडम, हो. तुमच्या कसं लक्षात आलं तुमची फसवणूक झाली? ते मला माहीतच नव्हतं ती गेलेली. मला आमच्या सुनबाईचं म्हणजे रेश्मा बेंडे ना, ते आमची सुनबाई लागते, तिने मला फोन केला की नानी किती पैसे आहेत बचत गटाचे. तेव्हा मी तिला सांगितलं, म्हणजे ती पळाली. मग मी तिची गाडी गेली, तिच्याशी बोलले. तर मग तिथून पुढं मग मला कळालं. मला तसं कळलं. हो. ठीक आहे. तुमच्या बचत गटामध्ये त्यांना कर्ज दिलं का तुम्ही? हो, कर्ज दिलं तिला. पण त्याही बचत गट चालू होत्या? नाही, पण तिचं नाव माझ्या गटात होतं ना. ठीक आहे. तुमचे सदस्य होते? हो, सदस्य होते. किती कर्ज दिलं त्यांना? मी असे म्हणजे सगळी एक मोठी रक्कम 80,000 झाली, पण तिला मी टप्प्याटप्प्याने पैसे दिले. पहिले 10 दिले, मग 15 दिले, नंतर 45 दिले. पण तिने हे पैसे तिच्या मुलांच्या नावाखाली घेतले. कुठं शाळेची फी भरायची, कुठं डॉक्टरकडे न्यायचं, अशा याच्याने तिने माझ्याकडून पैसे घेतले होते. 3 बचत गटामध्ये तुम्ही त्यांना कर्ज दिले? हो. त्या बचत गटांचे नाव काय आहेत? एक स्वरांजली बचत गट, विरंगाला महिला बचत गट आणि शक्ती महिला बचत गट. आता ती महिला आता फरारी आहे? हो. तुम्ही यावर तक्रार दिली? हो. ताई, तुमचं नाव सांगा. दीपाली विकास थोरात, राहणार जुना चांडोली रोड, थोरात मळा. किती फसवणूक झाली तुमची? 30-35 हजाराची. कशा पद्धतीने झाली? बचत गट होता माझा, त्याच्यामध्ये म्हणजे 2.5-3 वर्षाचे बचत आणि माझ्या नावावर तिने 25,000 घेतले होते. ते तिने भरले नाही, म्हणून मग मी पोलिसांना तक्रार केली? हो, केली, तक्रार केली. काय आता तुमची काय अपेक्षा आहे त्याच्यामध्ये? तिला पकडून तिला शिक्षा करावी, आमचे पैसे आम्हाला भेटावेत अशा अपेक्षा. हो. ताई, तुमचं नाव काय? वैशाली महेंद्र लोंढे, जुना चांडोली रोड, लोंढेमाळा. माझी अशी फसवणूक झालेली आहे का बचत गटात नेहमीप्रमाणे मी पैसे भरत होते. अशीच ओळख झाली पार्लरची, येणं जाणं झालं आणि त्यांनी सांगितलं ताई बचत गट लावा. तर माझे 4 बचत गट होते, म्हणजे 4 नावं होते. माझ्या मुलीचं नाव होतं, माझ्या जावेचं नाव होतं, माझी चुलत सासू ती एक आहे, तिचं नाव मंगल रामचंद्र लोंढे सासूबाई, आणि दुसरी ती मनीषा उत्तम लोंढे.
ती पण होती. आम्ही भरल्यामुळे तिने पण ते चालू केलं. बचत गट त्या म्हटलं चला आपण जर करू तेवढीच बचत होईल महिलांची म्हणून. आणि आमचा सगळा शेतकरी वर्ग आहे त्यामुळे. आणि आम्ही नंतर ती 17 एप्रिल नंतर ती गेल्यानंतर आम्ही फिर्याद दिली सरांकडे. सरांनी विचारपूस केली, प्रत्येकाचे विचारपूस करून त्यांनी हे केलं, पण अजून तर हे झालेलं नाही. पण त्यानंतर आता त्यांनी केलेले ऑगस्ट महिन्यात FR नोंद केलेली आहे त्यांनी याच्यात ऑगस्ट महिन्यामध्ये. पण तिला एकच समोर आणली पाहिजे सरांनी त्यांनी. आता तुमच्या अपेक्षा काय, पोलिसांकडनं काय अपेक्षा आहे, तुमची प्रशासनाकडनं काय अपेक्षा आहे? तिचा शोध घ्यावा. शोध घेतल्यानंतर आम्हाला त्यांनी सांगावं का असा शोध लागलेला आहे. आम्ही तिथपर्यंत तरी आम्ही म्हणजे त्यांनी आमच्यापर्यंत आणावा. आम्ही पोलीस स्टेशनपर्यंत तरी जाऊ शकतो, पण याच्या पुढे जाऊ शकत नाही, कारण हे सहकार्य सरांनी त्यांनीच केलं पाहिजे पोलीस स्टेशननी. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक हो तात्काळ. हां. किती रुपयाची फसवणूक झाली असं काय? आमची तशी आता एकूण माझी 80,000ची झालेली आहे. कोणी केली फसवणूक ही सगळी? ही मधुकर शशिकांत भंडारी. पण आमचं म्हणजे माझ्यामुळे माझी जाव आणि माझी चुलत सासू आणि मग आमच्या घरातच 3 गट असे एकूण 80,000ची फसवणूक सगळ्या महिलांची झालेली. एकंदरीत या सर्व महिलांची फसवणूक करून म्हणजे पैसे घेऊन कोणत्या ना कोणत्या कारणाने उधार असेल किंवा बचत गटाच्या माध्यमातून असेल किंवा यांच्या नावावरती कर्ज उचललं असेल, महिला फार वेळ झालेली आहे असं तुमचं म्हणणं आहे सगळ्यात? हो बरोबर आहे. आता ह्या महिलेला पकडून कशा पद्धतीने पैसे वसूल होणार आहे असं तुम्हाला वाटतं? आता हे सरांनी त्यांनी आम्ही दिलेले सगळं सरांकडे पुरावे सांगितले. आम्ही 2-3 वेळा पोलीस स्टेशनला पण जाऊन आलोय. बरं आमचा शेतकरी वर्ग आम्हाला धावपळ करता येत नाही, त्यामुळे प्रत्येक वेळेस मीटिंग ठेवणं हे होणं. बरं काही महिला येत नाही, येत सांगितलं ग्रुपवर मेसेज टाकला तरी येत नाहीत, मग मागून हे करत राहतात. त्यामुळे त्या अशी अपेक्षा का सरांनी पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करावी. ठीक, कायदेशीर जी काय असेल ती कारवाई करावी. आता याच्यामध्ये ह्या ज्या बचत गट चालू आहेत, आता हे तुमची फसवणूक झालेली आहे, मग आता तुमच्यासारख्या अनेक बचत गट तालुक्यामध्ये चालू आहे, महाराष्ट्रामध्ये चालू आहे, त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? मग त्यामुळेच आमची ही तडफड झाली का जेणेकरून असं हे व्हायला नकोय. कारण बरेचसे इथं म्हणजे महिलांचीच खूप फसवणूक झालेली. पण काय होतं, गोरगरीब महिला शेवटी पुढे येत नाही, त्यांना वाटतं तर जाऊ द्या म्हणून नको, पण याचा काहीतरी सुवारा लागला पाहिजे, एवढी अपेक्षा आहे. ठीक, ताई तुमचं नाव सांगा आणि कोणत्या गावचे रहिवासी तुम्ही सांगा? रुपाली नरेंद्र लोंढे. मी जुना चांडोली रोडलाच राहते, लोंढेमाळ्या. किती रुपयाची फसवणूक झाली? आमची 79,000ची फसवणूक झालेली आहे टोटल. आम्ही म्हणजे माझी जाव मी आणि चुलत सासूबाई, माझी पुतणी आणि एक चुलत जावबाई. आता हे जी छोटे फायनान्स कंपन्या असतील किंवा बचत गट असतील किंवा हे जे काही BC आहे जे प्रकार आहेत, याच्यामुळे जे काही फसवणूक होती आता, हे जे बचत गट चालवणारे असतील किंवा कर्ज दिल्यानंतर पळून जाणारे लोक असतील, तर हे सर्व महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने हे फसवणूक चालू आहे. तर तुम्ही ह्या ज्या नवीन गुंतवणूक करणाऱ्या महिला आहेत, त्या कष्ट करून पैसे याच्यामध्ये गुंतवतात, त्यासाठी काय सांगाल तुम्ही? त्यांच्यासाठी एकच सांगेल की आमच्यासारखी चूक करू नका आणि तुम्ही पूर्णपणे खात्री करा, तरच त्याच्यामध्ये पैसे गुंतवा. अन्यथा आपले थोडा त्रास घेऊन बँकेत जाऊन बँकेत गुंतवा. कारण आम्ही जी चूक केली ती तुम्ही करू नका. विश्वास ठेवा, पण कितपत आमचा इतका विश्वास संपादन केला की आम्ही ते म्हणजे कधीच आम्ही बचत गटातल्या महिला एकत्र आलो नाही. म्हणजे आमच्या शिवण्य बचत गटात कोण आहे हे सुद्धा आम्हाला माहीत नाही. जेव्हा ती पळून गेली तेव्हा आम्हाला कळते. शेजारची महिला म्हणते मी तुमच्या बचत गटात आहे. म्हणजे एवढं तिनं आम्हाला हे करून ठेवलं. गुंतवणूक करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना तुम्ही काय काळजी घ्यायचा सल्ला द्याल? त्यांना एकच सांगेन की ग्रुपवर तुम्ही नुसते मेसेज टाकून ग्रुपवर बोलून काही फायदा नाही. तुम्ही समोरासमोर येऊन मीटिंग वगैरे सगळं घ्या, मगच तुम्ही बचत गटाचं हे करा. कारण आम्ही हेच केलेले, ग्रुपवर नुसते मेसेज आले, समोरची महिलेचं नाव वाचलं, पण ती प्रत्यक्षात दिसते कशी किंवा आहे कशी हे सुद्धा आम्हाला माहीत नाही. आता आम्ही भेटतो तेव्हा आम्हाला कळतं का ही महिला म्हणजे ही आहे. ठीक, आता सरकारच्या योजना असतील, ज्याच्यामध्ये पोस्टाची योजना असतील, त्याचबरोबर बँका असतील, हे जे आहेत ह्या सुरक्षित ठेव योजना ज्या आहेत ह्या सोडून ह्या महिला ह्या बचत गटांनी असतील किंवा BC सारख्या ठिकाणी पैसे गुंतवतात, त्यांना काय सांगतील तुम्ही? त्यांना एवढंच सांगेन का BC म्हणजे कसं, याला काहीच प्रूफ वगैरे नाही आहे. आणि BC आता इथे 1 लाखाची BC ज्या महिला सांगतात ते बुडली, त्याला प्रूफ नाही आहे. पोलिसांना सांगितलं, ते म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काहीच प्रूफ नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे कसं काय तुम्ही मान्य करणार. त्याच्यामुळे असं याच्यामध्ये काहीच उद्योगात पडू नका. पोस्ट आपल्या सरकारी बँका याच्यात व्याज कमी आहे, पण खात्री आहे तिथं पैशाची. म्हणजे जे कष्ट करून आपण 1-1 रुपया जमवून ठेवतो तो आपला तिथं सुरक्षित आहे याची आपल्याला गॅरंटी आहे.